नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज मी एक नेहमी शेतकऱ्यांना जे प्रश्न पडतात, त्या संदर्भातला एक प्रश्न घेऊन आपल्यासमोर आलो आहे. आमचा जो WhatsAppचा ग्रुप आहे ग्रीन 712 नावाचा, त्या ग्रुपवर श्री दिगंबर चरफे अकोल्यावरनं यांनी मला प्रश्न विचारला आहे. तो प्रश्न असा आहे की ते म्हणतात, नमस्कार सरजी, शंका समाधानासाठी तसदी. आमच्यासोबत सोबत्याला जो अनुभव आला त्याचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी तसदी. तूर सोयाबीन ह्याचे काड कुटार घरी गोदामात डिकम्पोजरने भिजवले किंवा कुजवले. 6-1 महिने घरात राहिले. नंतर शेतात नेऊन झाडाखाली ठेवले. काही अडचणीमुळे त्याचा वापर त्या वर्षी होऊ न शकल्याने मागील वर्षभर तिथेच राहिले. यावर्षी आता सोयाबीन पिकात टाकले तर ज्या भागात हे टाकले तेथील सोयाबीन हे सोबतच्या सोयाबीनपेक्षा लहान खुरटलेले राहिले. सोबतचे वाढ घेत जरडही झाले. हे कोवळेच आहे. हेच कुटार घरच्या अंगणातील झाडांना वापरले तर झाडे खुरटलेली जाणवली. माती बदल केल्यावर तर हे असे का झाले असावे. मी दिगूभाऊंना लिहिले, खूप जास्त सी-एन रेशो असलेले सेंद्रिय पदार्थ ज्यावेळी आपण जमिनीत घालतो तेव्हा त्याच्या विघटनासाठी जे जीवाणू काम करतात त्यांना नत्राची गरज असते आणि तो नत्र टाकलेल्या सेंद्रिय पदार्थात कमी असल्याने जीवाणू त्याच्या विघटनासाठी सुरुवातीला जमिनीतील नत्राचा वापर करतात. त्याचा परिणाम म्हणून त्या जमिनीत नत्राची तात्पुरती कमतरता येते आणि पुढे त्या जमिनीवर असलेल्या पिकांच्या वाढीसाठी नत्र कमी पडून पिकांची वाढ कमी होते. यातूनच शेतकऱ्यांचा गैरसमज होतो की सेंद्रिय पदार्थ मल्चिंग केले की उत्पादन कमी येते आणि ते मग असे करत नाहीत. परंतु हा परिणाम फक्त पहिल्या वर्षीच होतो. तुम्ही सतत असे सेंद्रिय पदार्थ जमिनीत घालत गेले तर कार्बन वाढून जीवाणू हवेतील नत्र स्थिरीकरण जमिनीत करतात. त्यामुळे पुढील पिकांना पहिल्या वर्षीचे उत्पादन कमी आल्यामुळे पुढे पाचट किंवा इतर पिकांचे अवशेष म्हणजेच सेंद्रिय पदार्थ जमिनीत शेतकरी घालत नाहीत. यासाठी तुम्ही जर मोठ्या प्रमाणात वाढलेले सेंद्रिय पदार्थ ज्याचा सी-एन रेशो खूप जास्त आहे जमिनीत घालणार असाल तर एक तर 2% युरिया किंवा 10% कोणत्याही प्राण्याच्या मूत्राचा फवारा मारावा. म्हणजे बाहेरून नत्राची पूर्तता होऊन पहिल्या वर्षीच्या पिकावर सेंद्रिय पदार्थाचा दुष्परिणाम दिसणार नाही. आणखी काही शंका असल्यास तुम्ही मला फोन करून विचारा. येथे एक काळजी घ्यावी की सेंद्रिय पदार्थ भुशासारख्या रूपात असतील तर त्याला पाणी लागल्यावर ते घट्ट होतात आणि सुरुवातीला त्यामध्ये पाणी जात नाही, त्यामुळे ते पटकन कुजत नाहीत. आपला मनोहर